हॅलो फ्रेंड्स, आज आपण सर्वेची काही इम्पॉर्टंट सिव्हिल इंजिनिअरिंग MCQs पाहणार आहोत. विथ त्याचे एक्सप्लेनेशन पण पाहणार आहोत. फॉर एक्झाम्पल इथं बघा, तुम्हाला हा क्वेश्चन दिलेला आहे. सेम टाईप तसेच त्याचे आन्सर आणि ऑप्शन्स आणि त्याचे एक्सप्लेनेशन सुद्धा ह्यामध्ये या व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला भेटणार आहे. आणि हे सगळे जे क्वेश्चन्स आपण पाहणार आहोत तर ते PWD असेल, ZP असेल, WRD असेल, ज्युनियर इंजिनिअरिंगच्या ऑल एक्झाम्स असतील ते तुम्हाला त्या एक्झामसाठी ह्या सब्जेक्टचे जे काही क्वेश्चन्स मी घेणार आहे ते फार इम्पॉर्टंट आहेत. तर आपण चला व्हिडिओला सुरुवात करूया. क्वेश्चन नंबर फर्स्ट, surveying related to plotting of details such as boundaries of field, property line, etc. is called. तर याचा राईट आन्सर आहे ऑप्शन डी, cadastral surveying. Surveying related to plotting of details such as boundaries of field, property line. जर आपल्याला फिल्ड आणि प्रॉपर्टी लाईनचं जर बाउंड्री जर सर्वे पाहायचा असेल तर ते आपल्याला कॅडेस्ट्रियल सर्वेइंग मध्येच पाहायला भेटतं. सो राईट ऑप्शन आपला डी आहे, कॅडेस्ट्रियल सर्वेइंग. एक्सप्लेनेशन. Cadastral surveying revenue chain used to know about the property lines of different owners. Topographical surveying survey on the know in general topography of area. तर टोपोग्राफिकल सर्वे म्हणजे त्याला आपण कंट्रोल सर्वे पण म्हणू शकतो आणि त्या प्रोसेसमध्ये नॅचरल अँड मॅनमेड फीचर्स हे दोन्ही त्यामध्ये इन्क्लुडिंग असणार आहेत. त्याला म्हणायचं टोपोग्राफिकल सर्वे. ओके. क्वेश्चन नंबर 2, इन सर्वेअर कंपास जो ऑब्झर्व्ड बेरिंग मेजर्ड. तुम्हाला आन्सर गेस करण्यासाठी 10 सेकंदाचा वेळ दिला जाईल. द राईट ऑप्शन डी, बोथ ए अँड बी. इन सर्वेअर कंपास मध्ये जर ऑब्झर्व बेरिंग मेजर करायचं असेल तर क्वाड्रंटल बेरिंग मध्ये करू शकतो. मे व्हॅरी फ्रॉम 0 to 90. तर 0 to 90 मध्ये व्हॅरी होतं आणि क्वाड्रॅटिक बेरिंग 0 to 90 मध्ये असतं. सो राईट ऑप्शन डी म्हणजे ए प्लस बी. Explanation. In surveyor compass, graduated ring is attached to the box. Ring rotates with the box. Graduation are imposed from 0 to 90 degree in the 4 quadrants. 0 points are marked with north side and south side. तर सर्वेअर कंपास मध्ये जी ग्रॅज्युएटेड रिंग असते ते अटॅच असते बॉक्सला. त्यानंतर प्रिझमॅटिक कंपास आणि सर्वेअर कंपास मधला मेन डिफरन्स काय असतो तर प्रिझमॅटिक कंपास मध्ये आपण होल सर्कल बेरिंग मेजर करत असतो आणि सर्वेअर कंपास मध्ये मेजर करत असताना बेरिंग ऑफ लाईन इन द क्वाड्रॅटर सिस्टीम मध्ये करत असतो आपण. त्याला म्हणायचं सर्वेअर कंपास. म्हणजे सर्वेअर कंपास एक इन्स्ट्रुमेंट आहे. कशासाठी इन्स्ट्रुमेंट आहे तर डिटरमाइनिंग द हॉरिझॉन्टल डायरेक्शन ऑफ अ लाईन विथ रेफरन्स टू द डायरेक्शन ऑफ मॅग्नेटिक नीडेड. जर मॅग्नेटिक नीडेड मध्ये काय होतं हे रेफरन्स थ्रू डायरेक्शन आपल्याला घेता येतं, डिटरमाइन करता येतं. ही इन्स्ट्रुमेंट मुळे आपल्याला त्याची सर्वेअर कंपासची डायरेक्शन म्हणजे रेफरन्स लाईनची डायरेक्शन कळते. तर त्याला म्हणायचं सर्वेअर कंपास. सर्वेअर कंपासचे खूप सारे ऍडव्हान्टेज पण आहेत. म्हणजे बोथ साइटिंग आपल्याला करता येतं, रिडिंग घेता येतं, सायमेंटेनियसली आपल्याला चेंज पण करता येतं, त्याची पोझिशन पण चेंज करता येतं आणि त्याचं डायरेक्शन पोझिशन चेंजिंग करता येतं. तर हे झाले त्याचे मेन ऍडव्हान्टेज. तर सर्वेअर कंपासचा आहे यूज आपल्याला. Question number 3. The plan of a map was photocopied to a reduced size such that a line originally 200 mm now measures 150 mm. The original scale of the plan was 1 in 1500. The revised scale will be 1:2. So किती असेल आन्सर. तर ऑप्शन दिलेले आहे ए मध्ये 1/1000, ऑप्शन बी मध्ये दिलेले आहे 1/20,000, त्यानंतर सी मध्ये दिलेले आहे 1/2000 आणि ऑप्शन डी मध्ये आहे 1/200. तर याचा राईट आन्सर आहे ऑप्शन सी 1/2000. तर आपण एक्सप्लेनेशन मध्ये पाहूया.
एक्सप्लेनेशन मध्ये पाहूया. श्रिंकेज फॅक्टरचा फॉर्म्युला आहे श्रिंक लेंथ अपॉन ऍक्च्युअल लेंथ. तर श्रिंकेज फॅक्टर इक्वल टू श्रिंक लेंथ आपल्याला दिलेला आहे प्रॉब्लेम मध्ये 150 दिलेला आहे श्रिंक लेंथ. ऍक्च्युअल लेंथ पण आपल्याला 200 दिलेला आहे. त्यामुळे श्रिंक लेंथ अपॉन ओरिजिनल लेंथ म्हणजे 150 अपॉन 200. जर आन्सर केलं तर आपलं करेक्ट आन्सर येतं 3/4. तर आता आपल्याला रिवाइज स्केल प्रॉब्लेम मध्ये आपल्याला रिवाइज स्केल हा प्रश्न विचारलेला आहे. तर रिवाइज स्केलचा मेन जो फॉर्म्युला आहे तो आहे ओरिजिनल स्केल इंटू श्रिंकेज फॅक्टर. तर आपल्याला ओरिजिनल स्केल सुद्धा आपल्याला प्रॉब्लेम मध्ये दिलेली आहे. द ओरिजिनल स्केल ऑफ द प्लान वॉज म्हणजे किती आहे बघा 1/1500. तर तिथं पुट करायचं ओरिजिनल स्केल 1/1500 इंटू आपण श्रिंकेज फॅक्टर काढलेला आहे ते मल्टिप्लाय 3/4. ते केल्यानंतर आपल्याला करेक्ट आन्सर मिळून जाईल 1/2000. तर याचं रिवाइज स्केल आहे 1/2000 म्हणजे याचं सी ऑप्शन राईट आहे. ऑप्शन डी. क्वेश्चन नंबर 4. In a closed traverse, the sum of north latitude exceed the sum of south latitudes and sum of west departure exceed the sum of east departure. The closing line will be in the. ऑप्शन मध्ये दिलेला आहे नॉर्थ ईस्ट क्वाड्रंट, बी मध्ये दिलेला आहे नॉर्थ वेस्ट क्वाड्रंट, सी मध्ये दिलेला आहे साऊथ ईस्ट क्वाड्रंट, ऑप्शन डी मध्ये आहे साऊथ वेस्ट क्वाड्रंट. तर बघूया तोपर्यंत तुम्ही गेस करा. तर राईट ऑप्शन आहे बी नॉर्थ वेस्ट क्वाड्रंट. नॉर्थ वेस्ट क्वाड्रंट कसे हे आपण एक्सप्लेनेशन मध्ये पाहूया. एक्सप्लेनेशन पाहूया. नॉर्थ लॅटिट्यूड सम साऊथ लॅटिट्यूड समीशन एल नॉर्थ मायनस समीशन एल साऊथ ग्रेटर 0. तसेच खाली पहा समीशन डी वेस्ट मायनस समीशन डी ईस्ट ग्रेटर 0. तर क्लोजिंग एरर लाईन इन द नॉर्थ वेस्ट क्वाड्रंट. त्यामुळे काय आहे आपलं राईट ऑप्शन आहे नॉर्थ वेस्ट क्वाड्रंट म्हणजे ऑप्शन बी हे आपलं करेक्ट आन्सर आहे. म्हणजे इन अ क्लोज्ड ट्रॅव्हल्स द सम ऑफ नॉर्थ लॅटिट्यूड एक्सीड्स द सम ऑफ साऊथ लॅटिट्यूड्स अँड सम ऑफ वेस्ट डिपार्चर exceeds the sum of east departure. The closing line will be in the north and west quadrant. Right option B. आजचा हा व्हिडिओ आपण इथेच फिनिश करूया. नेक्स्ट व्हिडिओमध्ये नेक्स्ट क्वेश्चन्स पाहूया आपण. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या या व्हिडिओला आणि माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच.